उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने मोठी हानी झाली असून अजित पवार यांच्यानंतर आता सुनेत्रा पवार यांना मंत्रिमंडळात घेऊन उपमुख्यमंत्री करावं अशी आमची आणि जनतेची देखील भावना असून आता दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यायला पाहिजे। या संदर्भात शरद पवार नक्कीच विचार करतील, यासाठी आम्ही देखील त्यांना विनंती करू, अशी प्रतिक्रिया अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केली आहे। खरं तर आता अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये अशी चर्चा होत जाते की उपमुख्यमंत्री कोण? राष्ट्रवादीत म्हणून नाही तर कालचं जे मी बघितलं, अंत्यविधीपर्यंत स्मशान शांतता होती। कोणी कोणाला बोलत सुद्धा नव्हतं, काय चाललंय कसं होईल ह्याची सुद्धा चर्चा नव्हती। अंत्यविधी झाल्यानंतर बाहेर पडताना अनेक लोकांचे, ते काय पक्षाचे लोक होते किंवा त्यांना काही पक्षाशी देणं घेणं, फक्त एक सामाजिक जी त्या घराण्याची जी काही बांधिलकी आहे किंवा समाजाची जी काही बारीक सारीक प्रश्नांवरची सोडवणूक असेल, ही त्या फॅमिलीच्या मार्फत जी आजपर्यंत झालेली आहे, त्याच्यातून उतराई होण्यासाठी दादांचं जे कार्य होतं तसं कार्य कोणी करेल नाही करणार, परंतु उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राताईंना करावं अशा पद्धतीची चर्चा त्या ठिकाणी होती। खरं तर दोन राष्ट्रवादी एकत्र येणार होतात। 12 डिसेंबरला असा प्रस्ताव अंकुश ठाकरे यांनी केला होता। 8 तारखेला त्याची औपचारिक घोषणा देखील होणार होती। कसं नाही, घोषणा होणार होती नव्हती मला माहित नाही, पण एक निश्चित त्या 1-2 महिन्यापासून नगर परिषदा असतील, नगरपंचायती असतील किंवा महानगरपालिका आपण सगळ्यांनी बघितल्या तर बऱ्याच ठिकाणी एकत्र येऊनच त्या निवडणुका लढवल्या गेल्या। आता जिल्हा परिषदमध्ये काही ठिकाणी वन साईड घड्याळच निशाणी लावून आणि तुतारी न लावता एकत्र होऊनच लढवल्यात। त्याच्यामुळं राष्ट्रवादी दोन्ही एकत्रच आहेत असं म्हणावं लागेल। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।